मंडळी, सध्या सांगली जिल्हा परिषदेतील राजकारण ही साधी लढाई नसून एक जटिल आणि अनेक बाजूंचे समीकरण असलेली घटना बनली आहे। 2026 मध्ये झालेल्या सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एकूण 61 जागांपैकी मतमोजणी झाली आहे आणि निकालानंतर 15 दिवस उलटले तरी अध्यक्षपदासाठी कोण मिळणार हे अजून स्पष्ट झालेले नाही। मतमोजणीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय पाठलावर सर्व पक्ष आणि गट पुढे सरकले आहेत, परंतु सत्ता स्थापनेचा निर्णय अजूनही अनिश्चित अवस्थेत आहे। तर मंडळी, सुरुवातीला पाहायला गेलं तर या राजकीय आखाड्यात मुख्य 3 बाजू आहेत सांगतो। एकीकडे महाविकास आघाडीचे पक्ष आणि नेते, दुसरीकडे भाजप आणि त्यांचे सहयोगी मित्र, तसेच माध्यमातून एक थर्ड फ्रंट किंवा तृतीय घटक म्हणजे स्वतंत्र किंवा छोटे गट, त्याचा निर्णायक प्रभाव होतोय। सुरुवातीला पाहायला गेलं तर सांगलीच्या राजकारणात प्रमुख नेतृत्व ऍक्टिव्ह असलेले नेते सांगतोय। जयंत पाटील, चंद्रकांत पाटील, गोपीचंद पडळकर। मग सांगायला गेलं तर या समीकरणाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे, कारण प्रत्येक पक्ष आणि गट आपले राजकीय स्वार्थ, स्थानिक समाजातील दबदबा आणि भविष्यातील निवडणुकीतील पोझिशनिंग या कारणाने निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत आहेत। तर सांगतोय तर मंडळी, निवडणुकीचा निकाल, गणित आणि अस्थिरता। निवडणुकीचा निकाल, गणित आणि अस्थिरता। 2026च्या जिल्हा परिषदेच्या निकालानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक महत्त्वपूर्ण संख्या मिळवली आहे, तर भाजप आणि इतर गटाने आपले प्रतिनिधित्व पक्के केले आहेत। सांगली जिल्ह्यात सामान्यतः 70% पेक्षा जास्त मतदान झालं आहे आणि त्यामुळे हा निकाल स्थानिक लोकसामान्यांच्या मत प्राधान्यांचा परिणाम मानला जातोय। तर टक्केवारी पाहूया। अधिकृत आकडेवारीनुसार टक्केवारी सांगतोय, सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निकालात साधारणतः राष्ट्रवादी काँग्रेसकडे 18 जागा आहेत, भाजपकडे 16 आहेत, तर युबीटी 11, तसेच इतर पक्षांना छोटे गट मिळाले आहेत। त्याचा अर्थ असा की कोणीही पक्ष स्वतःहून स्पष्ट बहुमत मिळवू शकला नाही। तर सांगतोय तर यामुळे सत्ता स्थापनेसाठी गटबंदी, तडजोडी आणि अशिंक सहयोगी यांचा राजकीय खेळ सुरू झाला आहे। त्यामुळे निर्णायक क्लिंब होत आहेत। मुख्य खेळाडू आणि त्यांची भूमिका। या समीकरणामध्ये मुख्य खेळाडू आणि त्यांची भूमिका सांगतोय। जयंत पाटील महाविकास आघाडीच्या गटाचे प्रमुख नेते म्हणून त्यांच्या बाजूने निर्णय अधिक शांत आणि रणनीतीपूर्ण दिसतोय। महाविकास आघाडी ही एक गठबंधनात्मक बाजू आहे ज्यात विविध पक्षांचा समावेश आहे, त्यामुळे ते सर्व पक्षांना मिळून एक संघटनात्मक निर्णय घ्यावा लागतो। मग चंद्रकांत पाटील भाजप समर्थक नेतृत्व आणि सांगलीतील भाजपचा प्रभाव वाढवण्यासाठी सक्रिय मानले जातात। त्यांच्या गटाचा उद्देश सत्ता मिळवणे आणि आगामी राजकीय धोरणावर प्रभाव ठेवणे हे आहे। गोपीचंद पडळकर हे एक स्वतंत्र किंवा तिसऱ्या घटकाप्रमाणे समस्या निर्माण करणारे पॅटर्नचे नेते वाढतात। त्यांच्या भूमिकेने दुसऱ्या 2 पाटलामधील संतुलन बदलणे आहे आणि त्यामुळे निर्णय अधिक गोंधळलेला दिसतो। या तिन्ही गटामध्ये एक संलग्न राजकीय विरोधाभास आहे। एकाकडे त्यांच्यात प्रत्यक्ष संघर्ष दिसतो, तर दुसरीकडे काही मुद्द्यावर सामायिक मतही दिसत आहेत। या कारणाने निर्णय प्रक्रिया खूपच धूसर आणि अनिश्चित अवस्था निर्माण झाली आहे। तर थोडक्यात पाहायला गेलं तर मंडळी, सत्ता स्थापनेचा क्लिंब का? सत्ता स्थापन करण्याचा क्लिंब इथली स्थिती अधिक जटिल बनवत आहे। सामान्यपणे राजकीय समीकरणामध्ये क्लिंबांचे काही प्रमुख कारणे अशी आहेत सांगतोय। प्रत्येक पक्ष आणि गट आपल्या स्थिती अधिक मजबूत करण्यासाठी सर्वोत्तम सहयोग शोधत आहेत। पदांचा वाटा, अध्यक्षपद, उपाध्यक्षपद आणि काउन्सिलिंग समित्यावरील भूमिका, त्यांच्या बाबतीतही राजकीय सौदा करणे आवश्यक आहे। स्थानिक स्तरावर नेतृत्वाचा दबदबा आणि त्यांच्या समुदायातील दबावामुळे निर्णय घ्यायचा वेळ लागतो। वरिष्ठ नेत्यांची अंतर्गत चर्चा आणि परिषद बैठका अजूनही पूर्णपणे समन्वयात आलेल्या नाहीयेत। तर उदाहरणार्थ राष्ट्रवादी पक्षाच्या अंतर्गत बैठकांमध्येही निर्णयावर एकमत नसल्यामुळे वरिष्ठ नेत्यांकडे निर्णय सोपविला आहे, म्हणजे निर्णय घेण्याची प्रक्रिया अजूनही चालू आहे आणि त्या प्रक्रियेत क्लिंब होत आहे। सध्याची स्थिर स्थिती आणि संभाव्य परिणाम। तर मंडळी, सध्या हा राजकीय गोंधळ सांगलीच्या प्रशासन आणि विकासाच्या कामकाजावरही परिणाम करू शकतो, कारण निर्णयात क्लिंबामुळे
कामकाजाच्या बैठकी, निधी विभागणी, योजनांची मंजुरी आणि शासन संबंधी निर्णयावर प्रत्यक्ष प्रभाव पडतो. जर सत्ता कोणाच्या हातात जास्त कालावधीने स्थिर राहिली नाही तर हे स्थानिक सरकारच्या योजनांवरही दीर्घकालीन परिणाम करू शकतो. पदाधिकाऱ्यांचे समीकरण आणि भविष्यातील दिशा. मंडळी, सत्ता स्थापनेनंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष, समिती सभापती आणि सदस्यांची भूमिका स्पष्ट होणार आहे. हा निर्णय सांगलीतील राजकीय दिशा ठरवेल. जर महाविकास आघाडी सत्ता स्थापन करण्यात यशस्वी झाली तर सांगलीमध्ये महाविकास गटाचे प्रभाव अधिक दृढ होतील. परंतु जर भाजप आणि तृतीय घटक एकत्रपणे सत्ता मिळवतात तर याचा अर्थ सांगलीत भाजपचा स्थानिक प्रभाव पुढे वाढेल. मंडळी, हे निर्णय केवळ ज्या पक्षाला अध्यक्षपद मिळते यापुरते मर्यादित नाही. त्याचा परिणाम आगामी विधानसभा आणि पंचायत समिती निवडणुकीवरही होता दिसेल. बाकी तुम्हाला काय वाटेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मित्रांनो, सांगली जिल्हा परिषदेतील हा राजकीय संघर्ष एक स्वाभाविक राजकीय प्रक्रिया आहे जी स्थानिक नेतृत्व, दबदबा, रणनीती आणि तडजोडींच्या समझोत्यातून पुढे चालते. मतमोजणी झाल्यानंतर दिसणारे व्यापक राजकीय खेळ, गटबंदी आणि सहयोग हे सगळे निर्णयाच्या दिशेनुसार बदलतील. ही परिस्थिती सांगलीतील नागरिकांसाठी महत्त्वाची आहे, कारण हे त्यांच्या स्थानिक नेतृत्वाची स्थिरता आणि विकासाचे धोरण अधिक स्पष्टपणे पाहू शकतात. अशा परिस्थितीत निर्णय जसे पुढे येईल तसे सांगलीच्या पुढील राजकीय दिशा आणि स्थानिक प्रशासनाचे कार्यकालन अधिक स्पष्ट होईल.